सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून होत असलेल्या टीकेला भाजपाचे पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही स्वतः 3 टर्म आमदार राहिलेल्या मतदारसंघात तुम्हाला किती लीड मिळाला असा सवाल करून त्याबाबतचं आत्मपरीक्षण करा. निकालानंतर सुरू केलेली स्टंटबाजी थांबवून कामाला लागा असा खोचक सल्लाही आवताडेंनी खासदार शिंदेंना दिलाय. मंगळवेढा तालुक्यातील विकास कामाच्या उद्घाटन समारंभानंतर समाधान आवताडे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रणिती शिंदे यांना खोचक सवाल केला आहे. ते म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षण, कांदा आणि तूर दराचा प्रश्न, संविधान बदलण्याचा खोटा अपप्रचार करण्यात आलाय. लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न होता विशिष्ट समाजावर गेली. समाज एकत्र आल्यामुळे अपेक्षित मतं आम्हाला मिळू शकली नाहीत. विरोधी महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खोटा प्रचार करण्यात आलाय. त्यामुळेच आम्हाला पंढरपूर मतदारसंघात 45,000 कमी मतं मिळाली आहेत. मात्र जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य केलाय. त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रणिती शिंदे यांचं आम्ही अभिनंदन केलं. मात्र त्यांनी प्रणिती शिंदेंना सोलापूर शहर मतदारसंघातून मिळालेल्या मताधिक्यावरून टोला लगावलाय. ज्या सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व 3 टर्म केलंय, त्या मतदारसंघात तुम्हाला किती मतं मिळाली याचंही आत्मपरीक्षण करा असा सल्लाही आवताडेंनी दिलाय. पंढरपूर मंगळवेढ्यातून काँग्रेसला मिळालेल्या मताधिक्याच्या क्रेडिटवरून समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांना टोला लगावलाय. घरात बसून कुठं लीड मिळत असतं का अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे. दरम्यान 2 दिवसांपूर्वी गावभेट दौऱ्यात प्रणिती शिंदे यांनी आमदार समाधान आवताडे यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आवताडेंनी सडेतोड उत्तर दिलंय.